नमस्कार, मी आहे आपला न्यूज अँकर। इचलकरंजी शहरातून या क्षणाची एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। इचलकरंजी शहर वाहतूक पोलिसांच्या एका कारवाईमुळे शहरातील टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। एका चालकावर थेट 10,000 रुपयांचा ई-चलन दंड आकारल्याने चालक आक्रमक झाले असून त्यांनी थेट पोलीस ठाण्यावर धडक दिली आहे। पाहुयात सविस्तर बातमी। इचलकरंजी शहरात वाहतूक नियमभंग केल्याच्या कारणावरून एका टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकावर तब्बल 10,000 रुपयांचा ई-चलन दंड आकारण्यात आला। मात्र हा दंड नेमका कशासाठी आणि कोणत्या कारणास्तव लावला गेला याची कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, असा आरोप चालकांकडून केला जात आहे। या अनपेक्षित कारवाईमुळे संतप्त झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकांनी एकत्र येत शहर वाहतूक पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांना जाब विचारला। 10,000 रुपयांचा दंड नेमका कोणत्या नियमभंगासाठी लावला, असा सवाल करत चालकांनी पोलिसांना घेरले। यावेळी पोलीस आणि चालकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली, ज्यामुळे पोलीस ठाणे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। चालकांचे म्हणणे आहे की शहर वाहतूक पोलिसांकडून मनमानी कारभार सुरू असून अचानक मोठ्या रकमेचे दंड आकारले जात असल्यामुळे गोरगरीब चालकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असले तरी दंडाची रक्कम आणि त्याचे कारण स्पष्ट असणे गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या घटनेने इचलकरंजीतील वाहतूक विभाग आणि वाहनधारक यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। वृत्तप्रतिनिधी संतोष मोकाशी, इचलकरंजी।